आणि आज सुलतानला तिकीट बारीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। सुलतान सिनेमा आज रिलीज होतोय आणि सिनेमाचा पहिला शो गॅटी गॅलेक्सी म्हणजे वांद्र्यातल्या सलमानचं घर जिथे आहे त्या वांद्र्यातल्या हे थिएटर आहे गॅटी गॅलेक्सी आणि इथे जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय आणि पहिला शो नाही तर आज दिवसभरातले सगळे शोज हाऊसफुल झालेले आहेत। आधीच थिएटरने हाऊसफुलचा बोर्ड इकडे लावून ठेवलेला आहे। इथे आपल्याकडे अनेक लोक आहेत की जे सलमानची पहिली झलक सुलतानची पहिली झलक पाहायला इकडे जमलेले आहेत। आपण बघू शकतो की पूर्ण थिएटरचा जो परिसर आहे तो सुलतानमय झालेला आहे आणि खरं तर सगळेच इकडं हा सिनेमा बघण्यासाठी आलेले आहेत। ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा सलमानचा हा सिनेमा म्हणजे सगळ्यांसाठीच पर्वणी असते आणि पहिला शो त्यातल्या त्यात जो पहिला शो असतो तो बघणं म्हणजे चाहत्यांमध्ये उत्सुकता असते की पहिल्या शोचं तिकीट कुणाला मिळणार आहे। काही जण पैज लावून येतात की मी पहिलं तिकीट मिळवणार आणि सलमानचा पहिला शो जो आहे तो मी बघणारच। टिकट कब निकाला था आपने? टिकट 3 दिन पहले निकाल दिया था मैंने। ओके, अभी मिला है टिकट मिला है हमको। कौन रोकेगा सलमान के फैन को टिकट लेने से? 100 लोगों का ग्रुप है और सलमान खान ईद का ब्लॉकबस्टर, पहले दिन ब्लॉकबस्टर सबका रिकॉर्ड तोड़ देगी। सुलतान सिनेमासाठी जी गर्दी आपण बघू शकतो, प्रचंड संख्येने सुलतानचे फॅन इकडे उपस्थित आहेत। प्रत्येकाला हा सुलतान बघायचा आहे, पहिला शो फर्स्ट शो बघायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी इकडे गर्दी केलेली आहे। फर्स्ट शो अमेजिंग फीलिंग। सुलतान कट, क्या बात। सुलतान कट सुद्धा आता इकडे लोकप्रिय झालेला आहे। ते करून इकडे लोक आलेले आहेत। मगाशी 100 जणांचा ग्रुप आपण पाहिला आणि ही जी प्रचंड गर्दी झालेली आहे ती फक्त आणि फक्त सुलतानला भेटण्यासाठी झालेली आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी सध्या विनोद आपल्याबरोबर आहे। विनोद, तू तर प्रेक्षकांना भेटलेला होतास आणि आपण पाहिलं आता की सुलतान कट वगैरे करून प्रेक्षक आलेले आहेत सुलतान चित्रपट बघायला। सलमानला कशा पद्धतीने ईदी देत आहेत हे सगळे त्याचे चाहते। नक्कीच पाहिलं आपण आता बघितलं की खरंच खूप गर्दी आहे। बँड्रातल्या मी थिएटरमध्ये गेलो होतो आणि आता बघितलं आपण की 100 जणांचा एक ग्रुप होता की जो ग्रुप सुलतानचे टी शर्ट्स घालून तिकडे उपस्थित होता आणि काही जण होते की ज्यांनी अक्षरशः सुलतान कट केला होता। सो रिॲक्शन्स खूपच जबरदस्त होत्या, लोकांमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो लोकांचा आणि त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता आहे की त्यांचा सलमानचा सिनेमा त्यांना बघायचा आहे, सुलतान बघायचा आहे, फर्स्ट शो बघायचा आणि हा सिनेमा पाहिल्यानंतरही खूप सारे रिॲक्शन्स खरं तर ट्विटरवरती किंवा सोशल मीडियावरती पसरत आहेत। लोकांना प्रचंड आवडलेलं आहे। म्हणजे काही जणांनी 3 दिवसां अगोदरपासून हे तिकिटाचं बुकिंग केलं होतं। एकाला मी भेटलो, तुम्हाला मी पहाटे 6 वाजता आलो होतो तिकीट घेण्यासाठी। सो त्यांनी जी मेहनत घेतली होती तिकीट मिळवण्यासाठी, त्यांच्या लाडक्या सलमानचा सिनेमा बघण्यासाठी, त्या मेहनतीचं चीज सलमाननी खरं तर सिनेमात केलेलं आहे। अशाच रिॲक्शन्स आता सोशल मीडियावरती येत आहेत। म्हणजे खरं तर दिग्दर्शक जो आहे त्याच्याही कामाचं कौतुक होतंय, सलमानच्या कामाचं ऑफकोर्स कौतुक होतंय आणि त्याचबरोबर रणदीप हुडा हे सुद्धा एक सरप्राईज पॅकेज आहे असं लोकांना वाटतंय। सो सगळे ओव्हरऑल आता जे वातावरण आहे, सगळे ते थिएटर्स आहेत भारतातले, जवळजवळ 5000 स्क्रीन्सद्वारे हा सिनेमा भारतात रिलीज करण्यात आलाय। खरं तर हा सुद्धा एक रेकॉर्डच म्हणावं लागेल। सो जे काही हा जो सिनेमा ज्या पद्धतीनं रिलीज करण्यात आलाय, ज्या पद्धतीनं हा सिनेमा मांडण्यात आलाय आणि ज्या पद्धतीनं सलमाननी हा सिनेमा घराघरात पोहोचवला, आय थिंक प्रत्येक ठिकाणी जाऊन सलमान यासाठीचं प्रमोशन केले। मोठे शोज असोत, इव्हन मराठी शोमध्ये सुद्धा सलमान प्रमोशनसाठी आला होता। मग जे काही सलमाननं यासाठी मेहनत घेतली, सगळ्या टीमने मेहनत घेतली, त्याचं चीज आता दिसतं आहे। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। खरं तर त्याला ईदची मोठं गिफ्ट मिळते प्रेक्षकांच्याकडून, मायबाप रसिकांच्याकडून आणि सगळे थिएटर, सगळे बॉक्स ऑफिस अक्षरशः ओसंडून वाहत आहेत। प्राजक्ता, विनोद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।